कसे आहे तुम्ही? सर्व बरे आहात ना? मजेत आहात ना? सवय बरं आहेत का? मजेत आहे ना? हो, मजेतच असणार, सर्व मजेतच मजेत आहे. असणार. चला मित्रांनो, आता चहा वगैरे झाला का तुमचा? चहा पाणी आमचा तर झाला बाबा. तुमचा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. हे बघा, आत्ताच हे आमचं छोटं पिल्लू, हे आमचं मोठं पिल्लू आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आमचं सुंदर असं स्वप्नांचा बंगला कसा आहे, छान ना? तर हे बघा, तुम्हाला आता 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. आमचे देवघर, अप्रतिम देवघर आहे, खूप मस्त दिसते. तुम्हाला दाखवते मी, 1च मिनिट. ए बाळा, भांडणं करू नका, आता अभ्यास करायचा ना आपल्याला. तर हे बघा, दिसते का? हे छोटंसं, हे आमचे साईनाथ, किती मस्त आहे. सर्वांनी देवाची पूजा करावी. असे दिवा वगैरे संध्याकाळी 7:30ला लावाव्यात. लक्ष्मी टिकते, लक्ष्मी येते. तर चला मित्रांनो, आता सुरुवात करूया आपण. काम करता करता मुलांना शिकवणार पण मी, म्हणजे काम पण होते आणि मुलांना शिकवून पण होते. तुम्ही बघू शकता की मी कसं काम करते किंवा कसं मुलांचा अभ्यास घेते, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. बाळा सारखा, ए चला बसा. दप्तर आण आरुष. आरू, दप्तर घेऊन ये बाळ. गुड बॉय आहे ना तू? लवकर घेऊन ये. चला कार्तिक, खाली बस, खाली बस लवकर. हां, तर ही आमची आहे मांजर. हारुषने आणलेला तुम्हाला सर्वांना दाखवायला. बघू शकता कशी आहे. माऊ, नमस्कार करा सर्वांना. नमस्कार. सर्व मित्र मैत्रिणीला नमस्कार, भावा बहिणींना नमस्कार कर. माऊ तू पण. आरुष, हे आरुष इथे. ही आहे आमची बॅग. आता आमचं चालू होणार आहे काय? काय चालू होणार आहे? अभ्यास. हा, आमची मांजर. हे बघा, हे लाडकं सांगते आमची मांजर. बघू शकता मित्रांनो तुम्ही. नको ठेवून द्या. आता चला अभ्यास करून घ्या. ओके ओके ओके, समजलं सर्वांना. चला आता आम्ही करणार आहोत अभ्यास. इथे ये रे दादा, तू पलीकडे सर, दादाचा अभ्यास घेऊ दे मला. हे दादा समोर. तर आपण आज काय शिकवलं सरांनी तुला? 1 2 काढायला आणि ABC. 1 2 आणि ABCD आणि एवढंच काढलं. बर, मी पण अभ्यास करू. हा तू पण अभ्यास कर. हा घेतला. काय करायचं? स्टॉप. आता हे बघू शकता तुम्ही, आमच्या बाळाचं अक्षर दिसते का? बघा, पहिलीलाच आहे बाळ आणि बाळाचं अक्षर बघा किती सुंदर आहे, एखाद्या म्हणजे असं मोठ्या मुलांसारखं. त्यानंतर तुम्ही हे बघू शकताय, ही जी कविता आहे दिसते का मित्रांनो? ही जी कविता आहे बघू शकता, बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप. ही कविता पण खूप मस्त लिहिली. तो आत्ता पहिलीलाच आहे. आणि बाळा इकडे मांडी घाल. हां, तर आपल्याला आहे ना, आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला, आपल्या यूट्यूब मित्रांना कविता बोलून दाखवतो. कशी बोलतो, काय बोलतो, दाखवणार ना बोलून? तू गुड बॉय आहे ना? बरं, तर चल बोल. बॉडी बॉडी पॉप पॉप, बॉडी बॉडी पॉप पॉप, टच युअर हेड, टच युअर शोल्डर, बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप, टच युअर आईज, टच युअर इयर्स, बॉडी बॉडी पॉप पॉप पॉप, टच युअर हँड. नाही काय? बरोबर आहे, बरोबर आहे, बोल. टच युअर हँड, टच युअर फीट. फीट, बघा, आत्ताच तुम्हाला तर माहिती आहे, शाळा आत्ताच ओपन झाली आणि बाळ दाबू नकोस, मी आपलं हे करते. आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण सर्वांना बोलतोय, मग हात लावू नको. हां,
तर पहिलीलाच आहे, पहिलीला असताना. आणि असं पण मी असं पर्सनली टाईम काढून त्याचा अभ्यास घ्यायचा असं तसं हे तर काहीच नाही बघा मित्रांनो. काम करत 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 त्याला शिकवायचं म्हणजे मी पण काही एवढी शिकलेली नाही, माझी फक्त 8वी झालेली आहे. 8वी 9वी आहे शिक्षण, पर मला पण इंग्लिश काही एवढी वाचता येत नाही. तर आपलं यूट्यूबवर बघायचं की ही कविता कशी बोलते, ती कविता कशी बोलते, मग पोरांना शिकवायचं. आपण तर हाय अडाणी, पण आपले मुलं तर नाही राहिले पाहिजे. तर मित्रांनो, आता मी त्याचा अभ्यास घेते. तुम्हाला तर कविता तर बोलून दाखवली. आता मी त्याला काही प्रश्न विचारते पुस्तकामधले. तुम्ही बघू शकता तो उत्तर कशी देतोय. बाळा ते बुक कुठे आहे? तिथलचं बुक घे बरं तुझं, त्या कूलरवरचं. बघा हे आमचं छोटीशी फॅमिली, छोटंसं घर, पण याच्यात खूप आनंद आहे मित्रांनो. आमचा बंगलाच वाटतोय आम्हाला. तर आता मी त्याला विचारणार आहे. बघा तो उत्तर कसे देतोय. पहिलीलाच आहे. बाळ ब्रश नको फिरू, साईडला हो. हां, पेन्सिल पण फिरू नको. मी दादाला जरासं विचारते अभ्यास. तू थोडंसं शांत बस ना पिलो. नाही, आताच नाही. तर हे आहे आपलं अक्षरमाला अ आ इ. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय काय आहे, काय काय शिकू शकतो आपण. हे बघा दिसतंय का, अ आ इ वगैरे. हे मराठी स्वर आहेत. हे जर शिकवले तर मराठी सोपी जाते. तर चित्र बघून तर मुलं बोलतातच, जे नाही आलं ते आपण सांगायचं. हारुष, मला तू ये की नाही, काय बोलून दाखवणार आज? एक दोन नाही, तर आज तू बोलून दाखवायचं. मित्रांनो, तुम्हाला तिकडं पोस्टर दिसतात का? हे बघा 1 2 3 पोस्टर आहेत. हे बुक आहे, याच्यामध्ये अ आ इ आहे. आणि ते जे आहेत ते 3 पोस्टर आहेत. तर त्याच्यावरती असं मुलं घरात बसले जेवत बिवत. तर मी सांगते बाळा ते काय आहे, मग अननस आहे, ॲपल आहे, असं नावं घेता घेता बोलतात, ओळख होते. असे पोस्टर लावा. सगळ्या आईंना विनंती आहे माझी की मुलांकडं जास्तीत जास्त लक्ष द्यावे अभ्यासाकडे. तुम्ही आपण सर्व गृहिणी आहोत आणि त्यामध्ये काय होतं, काम खूप. बाळा तू जरा शांत बस ना, मी बोलते. काम खूप असतं. कामाच्या याच्यामध्ये वाटतं आता काय हे करायचं, पण आपण काम करत करत पण आपण आपल्या मुलाला शिकू शकतो. तर ते कसं शिकू शकतो, तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. तर हे बघ, अननसाचा, आईचा, इमारतीचा, हात काढ, इडलिंबूचा, उखळाचा, ऊसाचा, ऋषीचा, एडक्याचा, ऐरणीचा, ओझ्यावाल्याचा, औषधाचा, अंगठीचा, क कमळाचा, ख खटाऱ्याचा, ग गणपतीचा, च चमच्याचा. पिलू एकच मिनिट थांब, दादाचं थोडंसं हे दाखवते मी तुला, लगेच जेवायला देते. छत्रीचा, ज जहाजाचा, आणि हा झऱ्याचा, आणि ट टपालीचा, ठ ठश्याचा, डबरूचा, न बाणाचा, तलवारीचा, थव्याचा, दप्तराचा, धनुष्याचा, नळाचा, पतंगाचा, फणसाचा, बटकाचा, भजीचा, मगरीचा, यज्ञाचा, रथाचा, लसणाचा, वजनाचा, षटकोनाचा, शंभृगाचा, षटकोनाचा, सासयाचा, हत्तीचा, बाळाचा,
क्षत्रियाचा. क्षत्रिय. ज्ञ. ज्ञानेश्वराचा. ओके, गुड बाय. बघू शकता तुम्ही, थोडंफार आता छोटा आहे म्हटलं थोडंफार तर सांगायला पण लागतं, पण अशा पद्धतीने अभ्यास जर घेतला तर मुलं शिकतात पण, आणि याच्यात चित्र वगैरे बघून तर खूप हुशार पण होऊ शकतात. तर आता मी याच्याकडून घेते ABCD वगैरे, मग दररोजची ABCD घेते, 1 2 घेते, मराठी मुळाक्षरी घेते, त्याच्यामधनं असं दररोज थोडं शिकवत राहते. तर बाळा चल, तू पलीकडच्या साईडला सरकून बस बरं जरा. मी माझं काम करता करता तुला शिकवते, म्हणजे माझं काम पण होतंय आणि तुझं शिकवून पण होते, हो की नाही? हां, चला बसा मग. नाही, हे नको घेऊ, मी तुला आता शिकवणार आहे. काय माहिती आहे, बोल. आता तिकडं बघू शकता मित्रांनो तुम्ही, मी तिकडं बोट केलं की हा म्हणजे पहिलीपासून एवढा हुशार आहे. मी माझा काही गर्व सांगत नाही, पण मुलं किती हुशार आहेत, कसे असायला हवेत, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सांगण्याचा प्रयत्न करते की मुलांकडं छोटे आहेत तर आपलं नीट निरीक्षण किंवा नीट लक्ष असलं पाहिजे ना, आपण लक्ष देणं ही गरजेचं आहे. छोटे मुलं असले की मग त्यांच्या डोक्यात लवकर बसत नाही, पण त्यांच्या डोक्यात थांबाळा सरक, ते कूलरचा आवाज येतो त्यामुळे मी जे बोलते ते ऐकत नाही. इकडे लवकर, मी तुला शिकवते, तू नीट बस इथे. वेड्यासारखं करायचं. नोटबुक आहे मी ठेवून देते. वेड्यासारखं करायचं नाही. गुणी बाळा आहात ना तुम्ही? तर चला, असं नाही बोलायचं. वही नको बघू, तिकडे बघ. हां, A फॉर ऍपल. B फॉर बॉल. C फॉर कॅट. D फॉर डॉग. E फॉर एलिफंट. F फॉर फिश. G फॉर H फॉर I फॉर आयफोन. J फॉर जोकर. K फॉर पतंग. K फॉर पतंग. काइट. L फॉर लॉयन. M फॉर मंकी. N फॉर नेक्स्ट. O फॉर ऑरेंज. P फॉर पैरेट. हळू जरा. Q फॉर क्वीन. R फॉर रॅबिट. S फॉर सन. T फॉर रेल्वे. T फॉर रेल्वे मराठीमध्ये झालं बाळा, ट्रेन. हां, U फॉर अम्ब्रेला. V फॉर हॅट. W फॉर वॉच. X फॉर क्रिसमस ट्री. कितनी. Y फॉर वैगन. त्याला काय बोलतात माहिती आहे? ॲक म्हणजे वन गाय. J फॉर झेब्रा. तर अशा प्रकारे बघा, मी असं बोट करून त्याला दाखवते. म्हणजे पोस्टर जर असेल तर आपण फक्त लांबून बोट करायचं, बाबा हे काय आहे काय नाही, मग ते आपोआप बोलायला लागतात. मला पण त्याच्यात लय आनंद होतो, आणि मी असंच दररोज शिकायचं, हे करायचं. तर चला बाळा, तू साईडला हो म्हटलं ना, तुला असं मस्ती करायची नाही, त्रास द्यायचा नाही मम्मीला त्रास दिला मग मम्मी तुला जेवायला. आमचं बाळ छोटे लेते. थांब.